आजीच्या हातची जादू. लहानपणीची आठवण, मलाई कुल्फी. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. लहानपणी खाल्लेल्या कुल्फीची चव प्रत्येकाच्या जिभेवर नक्कीच आहे. अशातच बाहेर ऊन खूप असल्यामुळे रेसिपी तर व्हायलाच हवी. तर आज आपण करणार आहोत घरात असणाऱ्या बेसिक साहित्यामध्ये मलाई कुल्फी, तीही अगदी दर्जेदार. इथे आपण 2 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलेली आहे आपण साखर, दूध पावडर, केशर, वेलची पावडर, बदाम, पिस्ता, काजू. आता या सर्वाचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही नक्की चेक करा. जवळपास आपण हे 2 लिटर दूध घेतलेलं आहे. जर ते दूध म्हशीचं असेल तर उत्तमच. आता आपण काय करूया, आज मीडियम ठेवूया आणि हे गॅसवर तापत ठेवूया. आपल्याला हे दूध बऱ्यापैकी आटवायचं आहे. म्हणजे जवळजवळ 1.25 लिटर आटवून 1.25 लिटरपर्यंत आपल्याला हे दूध आणायचं आहे. जसं दूध गरम होईल तशी याला साय सुटत जाईल. ती सायसुद्धा आपल्याला यातच मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे छान मलाईदार होईल. आता यात घालूया केशर, याने हलकासा पिवळसर रंग येईल. आता सर्वात महत्त्वाचं, हे सर्व करत असताना आपल्याला पलिता हा मधून सतत फिरवायचा आहे, की जेणेकरून आपलं दूध वरतून आटताना खाली लागायला नको. आता काजू बदामसुद्धा आपण भाजून घेऊया, म्हणजे छान असे कुरकुरीत होतील. काजू बदाम एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आता पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण पिस्ता भाजून घेतोय. पिस्ता आपण वरतून घालणार आहोत, त्यामुळे तो वेगळा भाजून घेतोय. तुम्ही एकत्र घातलात तरी चालेल किंवा नाही घातलात बेदाणे तरीसुद्धा चालेल. एकीकडे दूध आपलं बऱ्यापैकी आटत चाललेलं आहे. सतत चमचा फिरवत राहा, मिक्स करत राहा. आणि आता दुसरीकडे आपण साखरेचं कॅरमलाइज करायला घेऊया. आपण ना एक पसरट भांडं गॅसवर ठेवूया, त्यामध्ये ही साखर घालूया. पसरट यासाठी कारण आपल्याला ही साखर चांगली अशी पसरवून घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं करत असताना आपली आच आहे ती मंद ठेवायची आहे. हे बघा, हे पसरवून घेऊया आणि याला आता आपण अजिबात हातबीत लावणार नाही आहोत, काही मिक्स करणार नाही आहोत. ह्याचं छान कॅरेमल होऊन दे. आता आपल्याला दूध पावडर घालायचे, त्यामुळे ती डायरेक्ट न घालता आपण 1-2 चमचे दूध पावडर घेतलेली आहे. त्यात थोडं पाणी घालूया, त्याचं एक मिश्रण तयार करूया आणि हे मिश्रण आपण त्या दुधामध्ये घालणार आहोत, की जेणेकरून छान घट्टपणा पण येईल. आणि त्याचसोबत आपण घालूया वेलची पावडर. आता आपण यात घालूया भाजून घेतलेले काजू बदाम. हे काजू बदाम भाजल्यामुळे हे जेव्हा आपल्या दाताखाली येतील ना, तेवढेच ते क्रंची लागतील. तुम्ही पाहू शकता इथे छान कॅरमल होत चाललेला आहे. आता जी बाजूची साखर जी आहे ती पण आपण चमच्याने सतत मिक्स करत राहूया, म्हणजे तीसुद्धा कॅरमलाइज होऊन जाईल. आणि हे सगळं आपल्याला करत असताना आच मंद ठेवायची आहे, हे नक्की लक्षात घ्या. तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे. आपल्याला हे आणखीन पातळ हवं आहे, त्यामुळे चमच्याने सतत असं हलवत राहायचं आहे. आपल्याला हवं तसं परफेक्ट कॅरमल तयार झालेलं आहे. इतपत आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. कॅरमल गरम असतानाच थोडं करून दुधामध्ये आपण घालूया. हे पहा, असं हे सगळं करत असताना आच करा मंद आणि एका हाताने सतत चमच्याने हे फिरवत राहायचं आहे आणि थोडं करून घालत राहायचं आहे. एकदम घालायचा प्रयत्न करू नका, कारण काय असतं, आपलं दूध पण उकळतं असतं आणि त्यामुळे ते बाहेर सांडू शकतं. कॅरमल घातल्यामुळे कलरसुद्धा आपल्या कुल्फीला सुंदर आलेला आहे. आता आणखीन हे 10 मिनटं आपल्याला मंद आचेवर चांगलं उकळवून घ्यायचं आहे. आता याला छान घट्टपणा आलेला आहे. कुल्फीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस करूया बंद. आता हे मिश्रण जरा आपण थंड करून घेऊया.
जसजसं हे थंड होईल त्याला आणखीन घट्टपणा येत चाललेला आहे, अगदी मलाईदार रबडीसारखा. आपल्याकडे हे कुल्फीचं भांडं आहे, तर आपण त्यात कुल्फी तयार करणार आहोत. जर ते नसेल तर तुम्ही कागदांचे पेले वापरले तरी चालेल किंवा आपण जी पिण्याची पाण्याची ग्लासं आहेत त्यात पण ती छान जमते. आता थोडं थोडं हे मिश्रण या भांड्यामध्ये कुल्फीच्या काढून घेऊया आणि वरतून देऊया झाकण आणि त्याला मी आईस्क्रीम स्टिक लावणार आहे. जर नसतील तर नाही लावले तरीसुद्धा चालून जाईल. आता ही कुल्फी जमण्यासाठी 8 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता ही आपण 8 तासानंतर पाहूया. आठ तासानंतर आपण ही कुल्फी बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला ही सुटण्यासाठी ना एक बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये फक्त 1-2 सेकंदासाठी ठेवून द्यायची की जेणेकरून आपली जी कुल्फी आहे ती पटापट सुटेल. आपली कुल्फी एकच नंबर झालेली आहे. टेक्स्चर तर अगदी सुरेख आलेला आहे. तर नक्की करून बघा. करायला अगदी सोपी आहे आणि घरात असलेल्या माफक साहित्यामध्ये ती होऊन जाते. नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका. आणि आपल्या रेसिपीज आवडतात ना तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी नवीन उत्साह मिळेल. तर चला पुन्हा भेटूया आजीच्या हातची जादूमध्ये.